नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत प्रिन्सेस कट ब्लाउजची पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही बघणार आहोत। तेही अगदी अगोदर ब्लाउजवरून माप कसं घ्यायचं, नंतर ते पेपरवर कसं टाकायचं, त्याची कटिंग कशी करायची, पूर्ण ते कटिंग केले जे आपण पेपर पॅटर्न आहेत ते नंतर ब्लाउज पीसवर कसे ठेवायचे अगदी डिटेलमध्ये सगळं आपण बघणार आहोत। म्हणजे एक पूर्ण प्रिन्सेस कट ब्लाउजची पूर्ण पेपर कटिंग पासून पूर्ण ब्लाउज तयार होईपर्यंत अगदी डिटेल मध्ये सविस्तर बघणार आहोत। तर त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तरी ते बघा, मी हा जो व्हाईट पेपर घेतलेला आहे म्हणजे याच्यावर तुम्हाला व्यवस्थित दिसेल। ओके, तर हा आहे आपला मापाचा ब्लाउज आणि जो आपण ब्लाउज तयार करणार आहोत तो आहे हा आपला ब्लाउज पीस आहे। म्हणजे हा जो आहे तो आपला मेन ब्लाउज पीस आहे। ओके, तर अगोदर हा ब्लाउज पीस आपण साईडला ठेवून देऊया। सगळ्यात अगोदर आपण काय करणार आहोत, ब्लाउजची माप घेणार आहोत। तर इथे बघा, ब्लाउज अशा व्यवस्थित आपल्याला सरळ करून ठेवायचा आहे। इथे शोल्डरची जी शिलाई असते ती व्यवस्थित अशी सरळ करून ठेवायची आणि पूर्ण ब्लाउज असा सरळ ठेवायचा। आणि नंतर आपल्याला इथं सगळ्यात अगोदर आपल्याला मोजायची आहे ते ब्लाउजची उंची। तर इथे बघा, अशा प्रकारे ब्लाउजची उंची मोजून घ्यायची। तर उंची मोजताना आपण आता शोल्डरच्या इकडच्या साईडने मोजलं तर आपली उंची अर्धा इंच किंवा पाव इंच कमी येऊ शकते। याचं कारण तुम्हाला सांगते, कारण आपला हा ब्लाउज पूर्ण डीप नेक आहे। तर डीप नेक ब्लाउजला आपण शोल्डरच्या साईडला इथं पाव इंच किंवा अर्धा इंच उतार देतो, तो पुढच्या साईडला गळ्याच्या साईडला। त्यामुळे जर पाठीमागचा गळा जर आपला डीप नेक असेल तर आपल्याला उंचीचा माप घेताना इथे बघा, इथे ठेवायचा, जिथं आपण भाई जोडतो त्याच्या थोडंसं बाजूला ठेवून अशा प्रकारे इथं आपल्याला ब्लाउजची उंची मोजून घ्यायची आहे। तर इथे बघा, आपल्या ब्लाउजची उंची येते 14 इंच टोटल। तुम्ही बघू शकता, असं थोडंसं खेचून घ्यायचं म्हणजे आपल्या ब्लाउजची उंची बरोबर येते। तर इथे बघा, आपल्या ब्लाउजची उंची बरोबर 14 इंच आहे। ओके, तर अशा प्रकारे ब्लाउजची उंची मोजून घ्यायची आहे। आणि आपण जी माप घेत आहोत ते लगेच तुम्ही एका साईडला नोट डाऊन करून घ्या। ओके, आणि लगेच असंच ठेवलं आहे ते लगेच आपल्याला इथं पाठीमागच्या गळ्याची पट्टी मोजून घ्यायची आहे। पाठीमागच्या गळ्याची पट्टी किती आहे ते एक तर तुम्ही असं वरून पण गळा मोजू शकता। तर इथे बघा, आपला पाठीमागचा गळा इथं डीप आलेला आहे 11 इंच। पण मी असं वरून गळा नाही मोजत आहे, नेहमी मी अशा प्रकारेच मोजते खालची पट्टी किती आहे ती। मग अशा प्रकारे पट्टी मोजल्यामुळे पण आपला गळा जो वरचा आहे तो अगदी परफेक्ट येतो। तर इथे बघा, पाठीमागची जी पट्टी आहे आपली गळ्याची ती आहे 3.25 इंच। ओके, तर आता उंची आणि पाठीमागचा गळा मोजून झाला। आता आपल्याला मोजायची आहे छाती। आता छाती मोजताना नेहमी आपल्याला जिकडच्या साईडला आपण ब्लाउजची हुक लावलेली असतात ना त्याच साईडचा आपल्याला इथे छातीचं माप घ्यायचं असतं। या साईडचं माप घ्यायचं नाही जिकडच्या साईडला आपण लूप बनवलेले असतात, कारण ही एक्स्ट्रा पट्टी असते। मग कधी कधी काय होतं, आपण ही पण पट्टी त्यात ऍड करून घेतो, मग आपला जो ब्लाउज आहे ना इथे लूज होतो। त्यामुळे नेहमी आपल्याला छातीचं माप घेताना हुकाच्या साईडने घ्यायचं। तर इथे बघा, हुकाच्या साईडला इथं आपल्याला अशा प्रकारे टेप ठेवून असं थोडंसं खेचून इथं जिथं आपली फिटिंगची शिलाई आहे तिथपर्यंत आपल्याला घ्यायचं असतं। तर इथे बघा, परफेक्ट फिटिंगची शिलाई जी आलेली आहे तिथं 9 इंचावर आहे। म्हणजे आपला जो ब्लाउज आहे तो 9 चौक 36। तर हा ब्लाउज आपला किती साईजचा आहे, 36 साईजचा आहे। ओके, आता आपण कमरेचं माप मोजूया। अशा प्रकारे सरळ आपल्याला ब्लाउज पीस ठेवून घ्यायचा आहे, ब्लाउज ठेवून घ्यायचा आहे आणि इथं अशा प्रकारे ठेवायचं आहे आणि थोडंसं खेचून आपल्याला कमरेचं माप घ्यायचं आहे। तर इथे कमरेचं माप माझं येत आहे 26.5 इंच आहे। आणि ही जी पट्टी आहे ना लुकाची एक्स्ट्रा, ती आपल्याला मोजायची नाही, ती सोडून द्यायची आहे। तर इथे बघा, इथपर्यंत येते आपली लुकाची पट्टी। तर इथं ब्लाउजचं माप आलेलं आहे 26.5 इंच। ओके, आता आपण बाहीचं मोजूया, बाही किती आहे ती। आता ही फुग्याची बाही आहे, पण नॉर्मली जरी असते तरी पण अशा प्रकारे सरळ ठेवून घ्यायचं आणि जिथं आपण बाही जोडली तिथून असं मोजून घ्यायचं। तर इथे बघा, माझी बाही आहे 4 इंचाची। तर इथं मी घेणार आहे 4 इंचाची आणि अशा दंड घेत लगेच मोजून घ्यायचं आहे आपल्याला किती आहे ते। इथे दंड घेर आहे आपला 6 इंच। बाही आहे 4 इंच आणि जो दंड घेर आहे 6 इंच आणि जो आपला मुंडा घेर आहे
तो पण आपल्याला लगेच मोजून घ्यायचा आहे. आणि हा मुंडा घेर मोजणंही गरजेचं आहे, असं मोजायचं, कारण आपल्याला बाही कटिंग करताना हा आपल्याला मुंडा घेर लागतोच. तर इथे बघा अशा प्रकारे जी फिटिंगची लाईन आहे तिथं अशा प्रकारे धरायचं आणि जिथं आपण शोल्डर जोडलेला आहे ना तिथं अशा प्रकारे ठेवून असं सरळ हे करायचं. तर आपलं किती आहे 7.5 इंच. तर हे सगळं तुम्हाला माप आपण जसं जसं एक माप मोजून घेतो तेव्हाच आपल्याला लिहून घ्यायचं आहे. तर मी ऑलरेडी लिहिलेली आहे त्यामुळे मी इथं लिहिलेली नाहीये. आणि आता आपण पुढचा गळा मोजूया. आता पुढचा गळा मोजताना पण आपल्याला शोल्डर जो आहे तो असं सरळ ठेवायचा आणि गळा पण असा व्यवस्थित ठेवून घ्यायचा. आणि नंतर इथं व्यवस्थित टेप ठेवून आपल्याला अशा प्रकारे गळा बघायचा आहे. इथं बघू शकता आपला जो पुढचा गळा आहे तो 6 इंच आहे. बघू शकता अशा प्रकारे पुढचा गळा आपल्याला 6 इंच आहे. तर याच्यात अर्धा इंच प्लस करून आपल्याला पुढचा गळ्याचं माप टाकायचं असतं, कारण अर्धा इंच आपल्याला शोल्डर मध्ये जातं. म्हणजे पुढचा गळा आपल्याला कटिंग करताना किती घ्यायचा आहे 6.5 इंच. ओके, आता झाली आपल्या ब्लाऊजची पूर्ण माप घेऊन झालेली आहेत. आता ही माप आपल्याला पेपरवर कशी टाकायची ते बघूया. तर इथं सगळ्यात अगोदर आपण उंचीचं माप टाकणार आहोत. आता आपली उंची किती होती 14 इंच. तर 14 इंचामध्ये आपल्याला 1 इंच प्लस करून इथं उंचीचं माप टाकायचं असतं. तर इथं आपण 15 इंचावर उंचीचं माप टाकणार आहोत. आणि इथं आपल्याला अशी सरळ लाईन आखून घ्यायची आहे. इथे बघा आता ही लाईन आखली. आता आपल्याला मुंडा टाकायचा आहे. तर 36 साईड साठी इथं मी मुंडा घेत आहे 6 इंच. तर सॉरी, सगळ्यात अगोदर आपल्याला इथं शोल्डरचं माप टाकायचं आहे. आपला पाठीमागचा गळा डीप आहे त्यामुळे इथं आपल्याला शोल्डर किती आहे तर 5.5 इंच आपल्याला शोल्डर घ्यायचे आहेत. आणि इथून आपल्याला मुंड्याचं माप टाकायचं आहे 6 इंच. तर इथून बघा अशा प्रकारे आपण 6 इंचावर एक मार्क करून घेणार आहोत. आणि इथून आपल्याला वर शोल्डर आपण 5.5 घेतला आहे, तर इथे पण आपल्याला 5.5 इंचच बरोबर घ्यायचं आहे. इथं कमी जास्त करायचं नाही. मग इथं जर कमी जास्त केलं तर आपल्या मुंड्यामध्ये घोळ होऊ शकतो. म्हणजे तिथं आपल्या चुन्या पडतात, असं प्रॉब्लेम येतात ना, ते येतात. त्यामुळे इथं बरोबर 5.5 इंचच घ्यायचं आहे. ओके, नंतर आता इथं आपल्याला छत्तीचा चौथा भाग टाकायचा आहे. तर आपला छत्तीचा चौथा भाग किती आला तर 9 इंच. 36चा चौथा भाग केला तर 9 इंच. तर इथे 9 इंचावर बरोबर आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि 2 इंच आपल्याला शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही शिलाई मार्जिनमध्ये घेत असाल तेवढं तुम्ही शिलाई मार्जिनमध्ये घ्यायचं आहे. 1.5 इंच 2 इंच दोन्ही घेऊ शकता. तर इथे बघा आता छातीचं माप झालेलं आहे. आता आपण इथे कमरेचं माप टाकूया. तुम्ही इथं कमरेचा चौथा भाग प्लस 5 पाठीमागे जो आपण डॉट देतो त्यासाठी आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे. म्हणजे 28 कमर असेल तर त्याचा चौथा भाग 7, त्याच्यात 1 इंच प्लस केला 8 आणि 2 इंच शिलाई मार्जिन, असं टोटल आपल्याला 10 इंच घ्यायचं. तर इथे माझी कमर आहे 26.5 इंच. तर त्याचं 5.7 इंच घेतलं चौथा भाग, त्याच्यात 1 इंच ॲड केला डॉटसाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिन. अशा प्रकारे मी माप टाकून ह्या ज्या दोन्ही लाईनी आहेत त्या जोडून घेत आहे. ओके, तर इथे बघा आता आपण मुंड्याचा आकार देणार आहोत. तर इथे पाठीमागचा जो आपला गळा आहे तो डीप आहे, त्यामुळे इथे मी पाठीमागच्या मुंड्याचा आकार फक्त 1 इंचावरच देणार आहे. कारण पाठीमागचा गळा जर आपला जास्त डीप नेक असेल तर तो आपोआपच खूप पसरला जातो. त्यामुळे इथं जास्त मुंड्याचा आकार जास्त म्हणजे बाहेर द्यायचा नाही. बाहेर दिला ना काय होतं, मग पाठीमागे खूप साऱ्या चुन्या येतात. त्याच्यामुळे फक्त 1 इंचावरच आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे. आणि मुंड्याचा आकार कुठून द्यायचा तर जेवढा आपण मुंडा घेतलेला आहे त्याच्याबरोबर 1/2 इंचच करायचं. तर इथं 6 घेतला होता तर त्याचा अर्धा आला 3 इंच. तर 3 इंचापासून आपल्याला मुंड्याचा आकार द्यायला चालू करायचा. आणि बाही पण जोडताना ही उपयोगी येतं, कारण 3 इंचावर जिथं आपण मार्किंग केलं आहे ना तिथपर्यंत आपल्याला सरळच ठेवायचं असतं. त्याचप्रमाणे पण बाही पण कटिंग करताना जिथं आपलं हे 3 इंच आलेलं आहे तिथपर्यंत बाहीचा पण आकार आपल्याला सरळच ठेवायचा असतो. म्हणजे बाही आपली जी आहे ती परफेक्ट बसते. आणि इथे एक ट्रिक सांगते तुम्हाला, जर तुमच्या
मुंड्यात ब्लाऊज काचत असेल तर इथे बघा तुम्ही जिथं आपली फिटिंगची लाईन आहे ना तिथून फक्त 2 लाईन खाली जायचं आहे आणि 2 लाईन खाली घेऊन अशा प्रकारे आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे. जास्त पण खाली नाही, फक्त 2 लाईन इथं तुम्ही खाली जाऊन अशा प्रकारे मुंड्याचा आकार द्यायचा आहे. त्याच्यामुळं काय होतं ना, ब्लाऊज आपला काखेत अजिबात काचला जात नाही, एकदम व्यवस्थित आपला ब्लाऊज येतो. तर इथे बघा अशा प्रकारे आपला पाठीमागच्या मुंड्याचा आकार देऊन झालेला आहे. परफेक्ट असा मुंड्याचा आकार येतो. आता आपण पाठीमागच्या गळ्याचं मार्किंग करूया. तर इथे बघा, इथं आपण पाठीमागच्या गळ्यासाठी इथं गळ्याची जी रुंदी आहे ते 2.5 इंच घेणार आहोत आणि खालून आपलं किती आलतं 3.25 इंच आलतं, तर त्याच्यात 1.25 इंच मी ॲड करणार आहे शिलाईसाठी. कारण 1/2 इंच आपलं खाली कमरपट्टी जोडण्यासाठी जातं आणि 1.25 इंच वर तुम्ही गळ्याची शिलाई मारतो ना त्याच्यासाठी जातो. म्हणजे तुम्ही पायपिंग केलं तरीही 1.25 इंच जातं आणि तुम्ही पट्टी लावली तरीही 1.25 इंच जातं, किंवा तुम्हाला जरी गळा पलटी करायचा असेल त्याच्यासाठी पण 1.25 इंच आपलं शिलाई मार्जिनमध्ये जातं. त्यामुळे इथं मी 1.25 इंच ॲड केलं. तुमचं जर शिलाई मार्जिनमध्ये 1/2 इंच जर तुम्ही घेत असाल तर तुम्ही जेवढा पाठीमागचा गळा आला आहे त्याच्यात 1 इंच प्लस करून घ्यायचं. तर इथे बघा ह्या 2 लाईनी जोडून आपल्याला व्यवस्थित बॉक्स बनवून घ्यायचा आहे आणि इथं गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर इथं तुम्ही कुठल्याही प्रकारचा शेप देऊ शकता. आहे असा चौकोन कट करू शकता, गोल, पंचकोनी, कुठलाही शेप तुम्ही याच्यामध्ये देऊ शकता. मटका गळा घ्यायचा असेल थोडासा ब्रॉड घ्यायचा आहे. तर मी आता इथं फक्त गोल गळ्याचा शेप देऊन तुम्हाला दाखवत आहे, कारण मला पाठीमागे वेगळा गळ्याचा शेप देऊन गळ्याची डिझाईन तयार करायची आहे. त्यामुळे फक्त मी आता इथं तुम्हाला गोल गळ्याचा शेप देऊन दाखवलेला आहे. आणि इथे मोजून बघा तुम्ही, आपला इथं गळा पण आपला बरोबर 11 इंच आलेला आहे. आणि आता डीप नेक असल्यामुळे इकडच्या साईडला आपल्याला 1.25 इंच उतार द्यायचा आहे, पण तो आत्ता आपण कट करणार नाही आहोत, तो आपण शिलाई करताना कट करायचा आहे. आणि या गळ्याची पाठीमागची जी डिझाईन बनवणार मी आहे ती तुमच्यासोबत शेअर करेनच, कारण खूप सुंदर अशी पाठीमागच्या गळ्याची डिझाईन आपल्याला तयार करायची आहे. आणि त्याचबरोबर बाहीसाठी पण या ब्लाऊजची आपण खूप सुंदर अशी डिझाईन तयार करणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि साईडला जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे ह्या डिझाईनचे जे व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल. ओके, तर हा झाला आपला बॅक पार्ट. ओके, तर गळा पण मी आत्ता नाही कटिंग करत आहे, कारण आपल्याला यानेच पुढचा जो पार्ट आहे तो कटिंग करायचा आहे. तर अगोदर बघूया कुठे आपला हा पार्ट सेट होतोय. तर जो एक्स्ट्राचा जो पेपर आहे तो मी कट करून टाकलेला आहे आणि ते बघा अशा प्रकारे मी पेपर ठेवून घेत आहे, कारण हा पुढचा भाग जो असतो तो आपला 1/2 इंच एक्स्ट्रा घ्यायचा असतो. त्यामुळे खाली 1/2 इंच शिल्लक राहायला पाहिजे आणि वर मग आपला जो बॅक पार्ट आहे तो व्यवस्थित आपल्याला ठेवून घ्यायचा आहे. तर इथे बघा सगळ्यात अगोदर मी ते 1/2 इंचावर मार्किंग करून घेत आहे, कारण आपला प्रिन्सेस कटचा पुढचा पार्ट आहे तो 1/2 इंच एक्स्ट्रा घ्यायचा असतो, तरच आपला ब्लाऊज परफेक्ट फिनिशिंगमध्ये बसतो. नाहीतर आपण हा आहे असा सेम कट केला तर थोडासा कमी होतं, मग प्रिन्सेस कटचा जो शेप असतो तोही व्यवस्थित येत नाही आणि प्रिन्सेस कट पाहिजे तसा आपल्याला बॉडीमध्ये परफेक्ट फिटिंगमध्ये बसत नाही. त्यामुळे बऱ्याच महिलांचा म्हणजे गैरसमज असतो की प्रिन्सेस कट चपटा बसतो, व्यवस्थित येत नाही. कटिंग जर परफेक्ट असेल तर आपला ब्लाऊज हा परफेक्ट बसणारच. त्यामुळे कटिंग करताना छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवून आपल्याला ब्लाऊजची कटिंग करायची असते. ओके, तर व्हिडिओ तुम्ही जेव्हा पण बघत असाल तेव्हा लक्षपूर्वक व्हिडिओ बघायचा आणि जसं सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये त्याचप्रमाणे आपल्याला कटिंग करायचे, म्हणजे आपला ब्लाऊज अजिबात बिघडत नाही. ओके, तर इथे बघा 1/2 इंच खाली सोडून मी जो बॅक पार्ट आहे आपला तो जी 1/2 इंचाची लाईन ओढली होती त्याच्यावर व्यवस्थित ठेवून घेतलेला आहे आणि ॲज इट इज आपल्याला आता मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे बघू शकता व्यवस्थित अशी आपली मार्किंग करून झालेली आहे. आणि हा पुढचा पार्ट आहे, तर पुढचा भाग आपल्याला ओपन ठेवायचा आहे, कारण हुक आणि आयसाठी आपल्याला इथे 1/2 इंच एक्स्ट्रा लागणार आहे. तर इथे 1/2 इंच मी एक्स्ट्रा घेतलेला आहे, ते कशासाठी तर हुक आणि आयसाठी. आणि ह्या प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये मी तुम्हाला खूप साऱ्या टिप्स आणि एकदम परफेक्ट टिप्स आहेत सांगणार आहे की पुढचा भाग तुमचा जेणेकरून अजिबात बिघडणार नाही प्रिन्सेस कटचा. तर त्यामुळे व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक बघा आणि कुठेही स्किप करू नका.
तर इथे बघा मुंड्याचा आपण जो बॉक्स तयार केला होता पाठीमागच्या भागासाठी तो सेम त्याचप्रमाणे पुढच्या भागासाठी तयार केलेला आहे आणि अर्धा इंच आतमध्ये घेऊन इथं पुढच्या मुंड्याचा मी आकार दिलेला आहे. ओके, आता आपण पुढचा गळा आणि प्रिन्सेस कटचा जो पूर्ण शेप आहे तो तयार करून घेणार आहोत. तर इथे बघा पाठीमागच्या गळ्यासाठी आपण 2.5 इंच घेतलं होतं, त्याचप्रमाणे इथं पुढच्या गळ्यासाठी पण 2.5 इंच घ्यायचा आणि गळा आपला 6 इंच होता, त्यात अर्धा इंच प्लस करून मी 6.5 इंचावर पुढचा गळा टाकलेला आहे. आणि 2.5 इंच आपला गळा रुंदी घेताना मी जे अर्धा इंच हुक आणि आईसाठी घेतलेलं होतं ते त्यात मोजलेलं नाही आहे, ते एक्स्ट्राचं आपल्याला आहे, ते एक्स्ट्राच ठेवायचं आहे कारण ते आपल्याला हुक आईसाठी जाणार आहे. नंतर इथे बघा मी गोल गळ्याचा शेप देऊन घेतलेला आहे. आता इथं आपल्याला जो टक्स पॉईंट असतो तो टाकायचा आहे. तर तुम्ही तुमच्या बॉडीवरूनही मोजू शकता किंवा तुमच्या ब्लाऊजवरूनही मोजू शकता. तर इथे जेवढं असेल त्याच्यात अर्धा इंच आपल्याला प्लस करून घ्यायचं आहे. तर इथं आपली बघा छाती माझी किती होती 9 इंच, तर त्याच्यात मी 1.5 इंच प्लस करून इथं मी टक्स पॉईंटचं माप टाकलेलं आहे. आणि इथे बघा बऱ्याच जणांचं काय होतं, इथं हुक आहे पट्टीसाठी किंवा इथं जोडण्यासाठी एक्स्ट्रा कपडा घेत नाहीत, जेवढी छातीचा 10वा भाग येईन तेवढाच घेतात. मग शिलाईमध्ये गेलं की हा जो आपला प्रिन्सेस कटचा समोरचा भाग असतो तो खूप छोटा तयार होतो, मग बॉडीनुसार आपल्याला तो व्यवस्थित बसत नाही. तर इथं बघा कशा प्रकारे घ्यायचं. आता माझे 36 साईजचा ब्लाऊज आहे, तर मग आपण जर घेतलं इथं तर तुम्ही बऱ्याच वेळा 3.5 इंचच घेताल, मग शिलाईमध्ये गेल्यानंतर ते खूप 3 किंवा 2.25 असंच तयार होतं, तर मग आपला ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही. तर त्याच्यासाठी बघा हुक आयसाठी अर्धा इंच इकडे घेतलेला आहे, त्याचप्रमाणे पलीकडे आपल्याला जो प्रिन्सेस कटचा पार्ट असतो तो जोडण्यासाठी पण अर्धा इंच जातं, मग ते पण इथं ॲड करून आपल्याला घ्यायचं. मग 3.5 आणि दोन्हीकडं अर्धा इंच, तर असं टोटल आपल्याला 4.5 इंचाचा इथं जो पुढचा पार्ट आहे तो घ्यायचा आहे, तरच आपला ब्लाऊज पुढच्या साईडचा परफेक्ट येतो. तर वर 4.5 घेतले तसंच आपल्याला खालच्या साईडला 4 इंच घ्यायचं आहे आणि इथं 4 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आणि हे जे दोन्ही पण आपण निशाण लावलेले आहेत ते जोडून घ्यायचं. आणि वरच्या साईडला पण असं जिथं आपल्या मुंड्याचा चौकोन आहे तिथं आपल्याला अशी तिरकी लाईन आखून घ्यायची आहे. नंतर आपल्याला इथं प्रिन्सेस कटचा व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा आहे. तर इथे बघा ही जी लाईन आहे तिथून आपल्याला जो सरळ रेष ओढली तिथून असं थोडासा कव देऊन अर्धा इंच आत बाहेर जाऊन तिथं आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे प्रिन्सेस कटचा व्यवस्थित. ओके, आणि आता बघा जो टक्स देणार आहोत तो आपण देणार आहोत 2 इंचाचा. आता छातीनुसार आपण हा टक्स देतो 2 इंच, 2.5 इंच, 3 इंच. हेवी बस्ट असेल तर तुम्ही इथं 3 इंच पण टक्स देऊ शकता, पण इथं जो माझं माप आहे ते कमीच आहे, त्यामुळे मी इथं 2 इंचाचा टक्सचं माप घेतलेलं आहे. आणि इथं 2 इंच सरळ वरती पण घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला प्रिन्सेस कटचा इथं शेप देऊन घ्यायचा आहे. आणि अशाच पद्धतीने तुम्हाला पण शेप द्यायचा आहे व्यवस्थित. अशा प्रकारे शेप देण्यामुळं ब्लाऊज आपला बॉडीमध्ये खूप परफेक्ट बसतो आणि प्रिन्सेस कटचा शेप आहे तो पण व्यवस्थित येतो. तर इथे बघा आपलं वर डॉटसाठी अर्धा इंच जातं, त्यामुळे वर 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि खाली 2 इंच मी एक्स्ट्रा घेतलेला आहे, कारण आपलं इथं 2 इंचाचा आपण डॉट दिलेला आहे. ओके, इथपर्यंत क्लिअर. आणि इथं बघा आपण जो हा डॉट देणार आहोत तिथं अजून 5 इंचाची आपल्याला एक मार्क करायचा आहे. अशा प्रकारे जर तुम्ही तिथं डॉट दिला ना, कटिंग करायचा आहे तो आपल्याला नंतर, त्याच्यामुळे आपला जो पप आहे तो अगदी व्यवस्थित येतो. आणि हा जो एक्स्ट्रा आपण खाली अर्धा इंच वाढवला होता तो फक्त आपल्याला जॉईंट करण्यासाठीच ठेवायचा आहे आणि दोन्ही साईडने आपल्याला इथं अशा प्रकारे कमी करून घ्यायचा आहे, कारण तिथं जॉईंट दिल्याच्या नंतर जर आपण खाली हा अर्धा इंच वाढवला नाही ना तर मग तिथं आपला खेचला जातो कपडा, मग तिथं व्यवस्थित आपल्या खालच्या साईडला पट्टी लावायला सरळ राहत नाही, तो शेप बिघडला जातो. ओके, तर इथे बघा आपल्याला डॉट द्यायचा आहे ना, तशाच प्रकारे आपल्याला इथं फोल्ड करून घ्यायचा आणि कट करून घ्यायचा, म्हणजे आपल्या मुंड्याचा आकार आहे तो परफेक्ट येतो. तर इथे बघा अशा प्रकारे जसं आपण मार्किंग केलेलं आहे अगदी तसंच कट करून घ्यायचं आहे. आणि आता हे जे दोन्ही पार्ट आहेत आपल्याला कट करून वेगळे करायचे आहेत. आणि खूप सोपी आणि योग्य पद्धत आहे. या पद्धतीने एकदा तुम्ही ब्लाऊज कटिंग करून आणि शिवून पूर्ण घालून मला कमेंट करून सांगा की ब्लाऊज तुमचा व्यवस्थित बसला का नाही, आणि काहीच तुम्हाला जर प्रॉब्लेम आला असेल तर तेही कमेंट करून मला सांगा. ओके, तर इथे बघा पुढचा भाग आता आपला कटिंग करून झालेला आहे.
प्रिन्सेस कटचा 36 साईजचा हे आपलं माप आहे. उंची आहे 14 इंच आणि कमर आहे 26.5 इंच. तर इथे अशा प्रकारे आपलं पूर्ण पेपर पॅटर्न कटिंग करून झालेलं आहे. आता हेच पेपर पॅटर्न आपण ब्लाऊज पीसवर ठेवून कटिंग करणार आहोत. ओके.